तर श्री स्वामी समर्थ, आमच्या घरी गणपती आला आहे, मागी गणपती 5 दिवसाचा. आणि आज आम्ही ब्लॉगिंग चालू केली आहे, गणपती बाप्पा आले म्हणून स्पेशल. तर हे बघा आमचे गणपती बाप्पा बसले, लालबागचा राजा बसला आमचा. आणि मम्मीने म्हणजे सकाळी रात्रीच गणपती आणला आणि सकाळी पाठे पिऊन पूजा केली ब्राह्मणाने. सगळं तुम्हाला आता मी गणपती बाप्पा दाखवते आणि मम्मी निवेदाची तयारी करते. मी पण मम्मीला आता मदत करते. तर हे बघा आमचा लालबागचा राजा, तुम्ही पण दर्शन घ्या सगळे. हे बघा. आणि आमचं डेकोरेशन कसं आहे मला सांगा. फुल व्हाईट आम्ही डेकोरेशन केलंय, हे बघा. आणि आम्ही असा झुंबर लावलाय, व्हाईट डेकोरेशन. कशी वाटलं मूर्ती तुम्हाला आम्हाला सांगा. आणि माझ्या मम्मीने नाही बघा स्वामींना हे हाताने केलं आहे, त्यांचं अंगावरचं शाल, टोपी, लोड माझ्या मम्मीने केलं आहे बघा हे. आणि वरती पण, आणि हर वर्षी ती करते वेगळं वेगळं हे. आणि वरचं बघा स्वामींचं हे जे गणपतीला असतं ना, त्याचा पण मम्मी एक्स्ट्रा कपडा आणते आणि स्वामींना पण करते. हे बघा मम्मी आमची आर्ट, आमची मम्मी मी काय तयार नाही झाली ना. मम्मीने आयब्रो पण केली नाहीये बघा. हे बघा हे ना हे मी हे स्वतः मी बनवले सगळं. तर जसं त्यांना असतं ना, हे बघा हे डेकोरेशन दरवर्षी तसं असतं आमच्याकडे. दरवर्षी मी यांच्या स्वामींना पण घेऊन आणि मी स्वतः हाताने माझ्या स्वामींना मी बनवते. तुम्ही पण दर्शन करून घ्या. आता मी दाखवते काय काय आम्ही बनवलंय. तर ही बघा डाळ, कारण कसं म्हणजे फॅमिली वगैरे पण येते, फोडणी बाकी आहे, फॅमिली येणार, निवेद पण. हे बघा वांग्याची भाजी केली गणपती बाप्पाला, आई गो. आणि कुकर लावला आहे. तर आणि मग हरभराची भाजी दाखव. इथे नाहीये, बाहेर पण आहे, इकडे पण इथे आहे का. हरभऱ्याची ही आहे का, मुळ्याची शेंग आहे. ही मुळ्याची गावी भेटते आपल्या, आमच्या म्हणजे सोलापूर साईडला भेटते बघा ही भाजी. ही पण करणार आम्ही गणपती बाप्पाला. आणि रात्री थांबा बाहेर जा. हे बघा मम्मीने इथे हरभराची भाजी ठेवली, ही करणार आहे आम्ही. आणि आमच्या घरातला छोटा बाबू अजून झोपला. हे बघा कुठे गेलं, हे बघा. आहा. आणि हे बघा हे मम्मीने असं ठेवलंय इथे सगळ्या भाज्या झाकून, म्हणजे आता गणपती आहे ना म्हणून मम्मीने सगळे बघा पालेभाज्या अशा झाकून ठेवल्या बघा, मेथी, पालक. हे बघा. आणि आता मी गणपतीमध्ये तर डेली व्लॉग करणार आहे. हे बघा. तर ही बघा माझी मेहंदी कशी रंगली, इथे दिसत नाही, एक सेकंड लाईट नाहीये. ही बघा मी स्वतः काढली 3 वाजेपर्यंत जागून. माझी मम्मी पण जागली आणि माझी मम्मी 4:30 वाजता उठली पण. 4:30ला उठली, लगे लादी वगैरे पुसली आणि ब्राह्मण आला. म्हणजे मम्मी तर फक्त 1 या 1.5 तास माझी झोपली. 4:30ला उठली, मी स्वतः सगळं काम केलं आणि माझ्या मुलगीने मी केलं. आमचे पप्पा आणि दादा काहीच करत नाही, फक्त झोपलं. तर तुम्ही पण आहे बघा मूर्ती, डोळे वगैरे आम्हाला जो प्रॉपर पाहिजे होता ना तसंच. तुम्हाला कशी वाटते मूर्ती प्रॉपर आहे बघा, गदा बिदा सगळं आहे. छोटा लालबागचा राजा म्हणजे फर्स्ट टाइम असं बोलतात ना. म्हणजे माझी मम्मी आधी 2.5 दिवस बसवायची, आता माझ्या मम्मीने केलं 5 दिवस चालू. तर माझ्या मम्मीने बाळ गणपतीपासून सुरुवात केली, म्हणजे लालबागचा राजा बाळ गणपती परत आणला असं. म्हणून ही मूर्ती तुम्हाला छोटी वाटत असेल, माझ्या मम्मीने बाळ गणपतीचा आणलाय लालबाग. आणि माझ्या मम्मीची वैभव हे मी ना पुण्यावरून आणलं आम्ही बघा त्यांचं. आणि हे पण आम्ही त्या मूर्तीवाल्याला दिलेलं घेऊन. हे बांगडी त्यांनी सगळं लावून दिलं. बांगडी तर आपली, बांगडी आम्ही लावली, हे पण आमचंच आहे, बट हे आम्ही त्यांना दिलेलं. त्यांना बांगडी नाही दिली कारण बांगडी आमची काय झालं मोठी पडली, तरी आम्ही लावली, कारण गणपती बाप्पाला जे पाहिजे असतं ते घेतातच. त्यांना जसं यायचं तर तसेच येतात, आपलं काही नसतं त्याच्यामध्ये. तर आता माझी मम्मी किती थकली आहे बघा. तर माझी मम्मी भाजी निवडत आहे. ही हरभऱ्याची आहे, एवढी भाजी 100 रुपयाची आहे बघा. ही एवढी भाजी खूप सुंदर भाजी आहे, 100. आणि ही ना भेटत नाही मला, मार्केटला काल भेटली तर मी घेऊन आले.
आता माझ्या मम्मी फोन 4-5 असं तासानंतर घेते, 5 मिनिट बघते ठेवते. इंटरेस्टच गेलाय मम्मीचा आमच्या. तर हे बघा गाईज, आमच्या पप्पांनी आता हे बघा, तर हे बघा हे गणपतीचं आमचे निवेदाचं ताट आहे आणि आमच्या देवाऱ्याचं पण होतं. तर मामी, मम्मी आणि मावशी करत होते. आम्ही स्वयंपाक तर केलेला, निवेद दाखवलं, त्याच्यानंतर मग चपात्या केल्या ह्या लोकांनी.